In previous lecture, we studied part of speech and preposition. Is what is meant by the preposition. The preposition is a word or phrase that connect a noun or pronoun unto the other words in a sentence. Means preposition. Now today we will see rule of the preposition. Means what is the rule of preposition? Preposition means preposition is to show the relation between noun and pronoun. And rules here: noun, pronoun, gerund, phrase and clause. तर या ठिकाणी प्रिपोजिशन आपल्याला बऱ्यापैकी माहीत झाले. सिंगल प्रिपोजिशन, कंपाऊंड प्रिपोजिशन अँड फ्रेज प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशनमध्ये आपण या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. द कॅट रॅन अंडर द कार. अंडर काय आहे? प्रिपोजिशन आहे. पण या ठिकाणी काय झालं? यूज द कार हे काय आहे? नाऊन. म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो की नाऊन प्रिपोजिशन अंडर हे. त्यानंतर नेक्स्ट दिले प्रोनाउन. अली सीट्स बिसाइड मी इन द क्लास. मी हे काय आहे? मी इज अ प्रोनाउन. आणि प्रोनाउनच्या बिफोर काय लावलेलं आहे? बिसाइड. म्हणजे याला आपण काय म्हणतो की प्रोनाउन प्रिपोजिशन. बिसाइड हे प्रिपोजिशन पण बिफोर द प्रोनाउन. नेक्स्ट यामध्ये ही टोल्ड द जोक विदाउट द लाफिंग. विदाउट अ लाफिंग. तर या ठिकाणी आपण लाफिंग विदाउट इज प्रिपोजिशन. विथ आउट कंपाऊंड प्रिपोजिशन. बी साइड अंडर हा काय आहेत? विदाउट हे कंपाऊंड प्रिपोजिशन. लाफिंग जेव्हा आपण आय एन जी मेन वर्बला ज्यावेळेला आपण आय एन जी लावतो त्या ठिकाणी काय होतं की जेरंड. याला आपण जेरंड प्रिपोजिशन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट म्हटले वी ड्रो द कार टू द लश ग्रीन फील्ड. टू प्रिपोजिशन आहे पण यामध्ये इट इज टू कन्सिडर द होल फ्रेज. टू द लश ग्रीन फील्ड हे काय आहे? टोटल फ्रेज यामध्ये मेन्शन केली जाते पण त्याला आपण फ्रेज प्रिपोजिशन म्हणतो. त्यानंतर द बुक इज अबाउट वेअर. यामध्ये हे काय आहे? तर यामध्ये आपण क्लॉज म्हणतो. यामध्ये द बुक इज म्हणजे ह्या क्लॉजमध्ये बुक इज अबाउट वेअर द डायनासोर सेलेड देअर एग्ज म्हणलेलं आहे. यामध्ये अबाउट वेअरनं काय झाली तर आपल्याला हे क्लॉज किंवा ते सेंटेन्स आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट दिलेले आहेत टू. यामध्ये एक दिले वर्ब इन्फिनिटिव्ह किंवा वर्ब फर्स्ट किंवा दुसरं काय म्हटलेलं आहे? नाऊन. तर ही लॉक्ड द डोअर टू कीप एव्हरीवन आउट म्हणतो आपण. आपण ज्यावेळेला इन्फिनिटिव्ह केव्हा म्हणतो तर वर्बच्या बिफोर द वर्ब क्रियापदाच्या अगोदर जेव्हा नाऊन क्रियापदाच्या अगोदर जेव्हा प्रिपोजिशन येतं त्याला आपण काय म्हणतो की इन्फिनिटिव्ह म्हणतो. कीप हे काय आहे? इन्फिनिटिव्ह. आणि त्याच्या बिफोर काय आलेलं आहे? टू. म्हणजे याला आपण इन्फिनिटिव्ह किंवा वर्ब फर्स्ट म्हणतो. या ठिकाणी टू. सेकंडला म्हणलेलं आहे बशीर गेव द 1000 रुपीज टू सलमान अँड मी टू गो टू द स्टोअर. तर ह्या ठिकाणी स्टोअर काय आहे? नाऊन आहे. त्याच्या अगोदर टू आलेलं आहे म्हणून आपण काय म्हणतो की नाऊन किंवा इथे दिलेलं आहे आपल्याला बिफोर द नाऊनच्या अगोदर यूज केलेलं आहे म्हणजे आपण नाऊन प्रिपोजिशन. त्यानंतर नेक्स्ट म्हटलेले यूज ऑफ प्रिपोजिशन. आपण वरती पाहिले यूज ऑफ प्रिपोजिशन कसं आपण प्रिपोजिशन यूज करतो. तर यामध्ये लोकेशन, डिरेक्शन, टाईम, वर्ब आणि स्पेशल रिलेशन. तर यामध्ये म्हणजे देर आर द डिफरंट टाईप ऑफ प्रिपोजिशन. तर लोकेशनमध्ये मीन्स वी हॅव लर्न्ड इन अ लोकेशन इन, ऑन, ॲट आपण बघितलेलं आहे. लोकेशनमध्ये इन, ऑन, ॲट आहेत. डिरेक्शनमध्ये इन टू, ऑन टू, टुवर्ड्स हे यूज केव्हा करतो? टू शो द डिरेक्शन. त्यानंतर नेक्स्ट टाईम मीन्स वेअर. आपण एखादं टाईम किंवा आपण प्लेस दाखवण्यासाठी इन, ऑन, ॲट, विदिन, बाय, फॉर, सिन्स, ड्युरिंग, फ्रॉम, टू. These are used. This preposition is denoted time.
नेक्स्ट वर्ब, ॲट, फ्रो, विथ, ऑफ, अबाउट. देन नेक्स्ट स्पेशल रिलेशन, around, along, within, against, out of, across, through, above, under, beneath, beside, behind, between, among, of, ahead, of, before, in front of, near, by. These are show the relation. या ठिकाणी आपण या डिफरंट टाईप किंवा या विविध प्रकारचे प्रिपोजिशन्स आहेत. आता इथं दिलेलं आहे आपल्याला इन, ऑन, ॲट. ह्या तिन्ही आपण यूज केव्हा करतो? तीन आहेत आपण त्याचा यूज केव्हा करतो? इन हे आपल्याला टाईम डिनोट करतो. इन, ऑन, ॲट ह्या तिन्हीही आपण टाईम दाखवण्यासाठी आणि लोकेशनसाठी आपण यूज करत असतो. पण व्हॉट आर डिफरन्स बिटवीन इच अदर? या तिन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर जेव्हा आपण इन यूज करतो, इन हे प्रिपोजिशन यूज करतो, तेव्हा आपण कुठलंही जनरल इन्फॉर्मेशन आहे किंवा जनरली आहे, नॉट स्पेसिफिक, त्यावेळेला आपण इन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण काय म्हणूया की कंट्री, सिटी याच्या अगोदर आपण काय करायचं, इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. त्यानंतर सेंचुरी, डिकेट, इयर्स असेल, मंथ्स असेल, वीक, त्याच्या अगोदर आपण इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. म्हणजे काय असेल. त्यानंतर नेक्स्ट म्हटलेलं मोर स्पेसिफिक. आता त्यामध्ये मोर स्पेसिफिक आपल्याला निश्चित माहीत आहे, त्याच्या अगोदर आपण ऑन हे वापरायचं. म्हणजे आपल्याला एखादा स्ट्रीट माहीत आहे, म्हणजे इथं आपण ऑन डॅश डॅश स्ट्रीट, एखादा कॉर्नर असेल, किंवा आपण डेज, एक्झॅक्ट डेज माहिती आहे आपल्याला, विकेंड माहीत असेल, तर आपण त्या ठिकाणी ऑन हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. त्यानंतर व्हेरी स्पेसिफिक अँड स्मॉलेस्ट आपण म्हणतो. त्यापेक्षाही जेव्हा आपलं टाईम फिक्स आहे, त्यामध्ये आपण काय वापरतो इथं, ॲट हे प्रिपोजिशन. आणि त्यानंतर आपल्याला परफेक्ट ॲड्रेस द्यायचा आहे, त्या ठिकाणी आपण ॲट हे प्रिपोजिशन यूज करत असतो. त्यानंतर आपल्याला इथं काय केलेले, काही एक्झाम्पल दिलेले आहेत. लुक ॲट दिस फॉलोइंग एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, यूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. द कॅल्क्युलेटर इज डॅश डॅश द टेबल. द कॅल्क्युलेटर इज अ डॅश डॅश द टेबल. म्हणजे इथं आपल्याला कॅल्क्युलेटर एक्झॅक्ट कुठं आहे, तर इथं सरफेस एरिया दाखवायचे आहे. द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. म्हणजे या पहिल्या सेंटेन्समध्ये ऑन हे प्रिपोजिशन येणार आहे. सेकंड सेंटेन्स, ही वॉज अँग्री डॅश मी. तर या ठिकाणी ही वॉज अँग्री ॲट मी, या ठिकाणी ॲट हे प्रिपोजिशन येते. त्यानंतर नेक्स्ट, दॅट मॅन इज फाउंड गिल्टी डॅश थेफ्ट. आता यामध्ये दॅट मॅन इज फाउंड गिल्टी ऑफ थेफ्ट, म्हणजे या ठिकाणी ऑफ म्हणजे ची, थेफ्टचा, म्हणजे या ठिकाणी प्रिपोजिशन ऑफ येतं. नेक्स्ट, युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड डॅश युअर स्टडी. तर या ठिकाणी विथ हे प्रिपोजिशन इथं येणार आहे. युअर टीचर इज नॉट सॅटिस्फाईड विथ युअर स्टडी. त्यानंतर ही शुड टेक केअर डॅश हेल्थ. यू शुड टेक केअर ऑफ हेल्थ. त्यानंतर मुकेश ट्रॅव्हल बाय ट्रेन. इट इज कम द बाय प्रिपोजिशन, म्हणजे या ठिकाणी बाय हे प्रिपोजिशन येणार आहे. मुकेश ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन. नेक्स्ट, शी जम्प्ड डॅश वेल. शी जम्प्ड into whale. Next, you must beware dash tiger. You must
of tiger. Then he was staying dash Jajur, a big village dash Bihar. Firstly, he was staying into Jajur, a big village at Bihar. Bihar. Number 10. He has been unveiled dash Saturday. He has been unveiled since Saturday. Then next example, distribute the apple dash the children. They distribute the apple between the children. Then Rajendra borrowed sorry. Now today we have completed the preposition.